स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी। आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा। आर्च रेसिडेन्सी नेरळमध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 8317230123। रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या मध्यभागी असणाऱ्या पाषाणे येथे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला भव्य असा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या सहकार्यानं शिवसेना नेते राहुल विशे यांनी उभारला असून नुकताच या पुतळ्याचं अनावरण राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं। यावेळी मंत्री भरत गोगावले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव चंद्रसूर्य असेपर्यंत पुसलं जाणार नाही। त्यांनी उभारलेले स्वराज्य आणि त्यांचा पराक्रमाचा इतिहास अजरामर राहणार असून आज सर्वजण आपण महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचे साक्षीदार असणार आहोत, असं त्यांनी या निमित्तानं म्हटलं। या सोहळ्यास रोजगार हमी मंत्री भरत गोगावले आणि कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांची प्रमुख उपस्थिती होती। तर शिवसेना सचिव एकनाथजी शेलार, दीपक कथोरे, शिवराम बदे, उत्तम शेळके, भरत डोंगरे, प्रशांत झांजे, भरत हाबळे, रामचंद बदे यांसह पाषाणे गावातील प्रतिष्ठित नागरिक या सोहळ्याला उपस्थित होते। कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती राहुल विशे यांच्या विशेष प्रयत्नातून पाषाणे गावात शिवसृष्टी उभारण्यात आली असून तलावाच्या मध्यभागी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलाय। आमदार महेंद्र थोरवे यांनी पर्यटन विभागातून सुशोभीकरणासाठी भरीव निधी मंजूर करून दिलाय। तर पाषाणे गावात विकास कामांच्या जोरावर आमदार थोरवे यांना विधानसभा निवडणुकीत आघाडी देखील मिळाली। राहुल विशे हे शिंदे शिवसेनेचे नेते म्हणून येथील ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवत असून आज शिवप्रेमींच्या मागणीनंतर गावात महाराजांचा भव्य असा पुतळा उभारण्यात आलाय। या कामाचा लोकार्पण सोहळा म्हणून महिलांसाठी खास कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना मंत्री भरत गोगावले म्हणाले, पाषाण गावातील भवानी माता मंदिर, छत्रपती शिवशंभू मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ही आपल्या ऐतिहासिक वारसा याची साक्ष देतात। ही ठिकाणं भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील आणि याची इतिहासात नोंद घेतली जाईल। शिवचरित्र वाचल्याशिवाय यशाचा मार्ग सापडणार नाही। आजच्या तरुणांनी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्या विचारांवर चालत समाजासाठी योगदान दिलं पाहिजे, असं म्हणत गोगावले यांनी कोकणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिला तर रायगडचा पालकमंत्री मीच होणार असं म्हणत, ज्यांना थोरवे यांना मंत्री करायचं आहे त्यांनी थोडे थांबावे, आधी मला पालकमंत्री होऊ द्या, नंतर थोरवे यांना मंत्रीपद देण्याचा विचारही करू असं सांगितलं। यावेळी आमदार महेंद्र थोरवे, एकनाथ शेलार यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना राहुल विशे यांच्या कामाचं कौतुक केलं। माझा शिवसेनेचा कार्यकर्ता राहुल विशे यांनी आतापर्यंत सभापती म्हणून जबाबदारी निभावली आहे। पुढील काळात त्यांना जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवडून देण्याचं आवाहन मी सर्वांना करतो, असं मार्गदर्शन केलं। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत।